दूध संघाची निवडणूक आता आहे. आता यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाच्या वतीनं आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातील आमच्या नेते मंडळीच्या सभेत आम्ही ठराव दाखल करणार आहोत. आणि मला ते काही शक्ती प्रदर्शन नाही, परंतु प्रत्येक पक्ष वेगवेगळी आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे, म्हणून आज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. एकूण किती ठराव आता मी संख्या वाचून दाखवतोय तुम्हाला. मला वाटते 2000च्या वरती आपले ठराव असतील. पण महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असं असताना एकत्रितपणे महायुतीचे ठराव नाही, त्यांच्या पक्षाची वेगवेगळे ते करणार आहेत. त्यांना आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण याच ठिकाणी संदेश पाटील यांनी देखील एक होर्डिंग लावलेला आहे की आपण 5 वर्षांमध्ये किती दूध दर वाढवून गेलेला आहे आणि गोकुळ टिकवूया असं एक होर्डिंग. गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे बंटी पाटील आम्ही एकत्र होतो. आता त्यातले 3 घटक आम्ही एकत्र आहोत. एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट. आणि त्यामध्ये 5 वर्ष, 2 वर्ष विश्वास आबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते, आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता. म्हणजे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमच्या काळामध्ये आम्ही 16 रुपये गाईला, म्हशीला 10 रुपये आणि ह्याला गाईला वेळा दुधाचा दर दिलेला आहे. आणि फार मोठं 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे मुंबईची विस्तारवाढ असेल, पुण्याची विस्तारवाढ असेल, करमाळ्यामध्ये विजेचा सोलरचा प्रकल्प असेल, सर्व उपपदार्थाची निर्मिती करण्याचा असेल, आणि मला ते डिबेंचरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये संस्थेच्या ठेवी ठेवण्याचं काम असेल, एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे. खरं तर गोकुळ टिकवूया जे म्हटलेलं आहे हे फक्त तुमच्यासाठी एक मैत्रीचा हात आणि ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं. नाही, ठीक आहे, त्यांचे काय प्रयत्न आहे मला माहिती नाही, परंतु आज आपण युती म्हणून आपण पुढे जाणार आहोत. महायुतीच्या व्यतिरिक्त जे काही घटक आहेत, मग सत्यजित आबा असतील किंवा नंदाताई असतील, ते स्वतंत्रपणे आपला ठराव दाखल करतायत. नाही, नंदाताई आमच्या बाबुळकर आमच्या बरोबर आहेत. त्यांनी आमचे लोक आज इकडे आपल्या पाठवले. स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आज पक्की यादी होऊ दे. पक्की यादी झाल्यानंतर आपण याच्या विषयावर राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्या सोबत आहेत की शिवसेनेसोबत? नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांची जी मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळं सगळे मतदार आमच्याबरोबर आहेत. जे नेते स्वतंत्रपणे अध्यक्ष आमच्यावर जे नेते स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत त्यांच्याशी संपर्क करणार. आज काय नाही, नंतर बघा, आता आज बोलण्यासारखं नाही ते. आता मुख्यमंत्री महोदयाची चर्चा करून आपण ठरवू. महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत जवळपास 23-24 आमदार आहेत, ते गैरहजर राहिलेले आहेत. कसं बघ, उच्च न्यायालयात जाऊ, त्याची काही काळजी करू नका. आरएसएसचं स्तुती केल्याप्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने एक पोस्ट केलेली आहे. अशा पद्धतीने मला माहिती नाही, आरएसएसची खरं मला ती माहिती नाही, मला माहिती करत असेल तर आता आपण संपूर्ण लवकर जायचं आहे. नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय पाडण्यासंदर्भामध्ये ज्याचं उद्घाटन अजितदादांनी केलं होतं, ते पाडण्यासंदर्भात नगर विकास विभागानं सूचना दिलेल्या आहेत. ते पाडण्याचे आदेश दिले. मी मुंबईत गेला तर त्याच्यामध्ये लक्ष घालेल. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा महायुतीसोबत जाणं पसंत केलं. सहकारामध्ये तसा पक्ष असत नाही, तसा निर्णय अंबादासाहेबांनी घेतला असेल. तुकाराम मुंडेंची उचलबांगडी व्हावी यासाठी होणार नाही. तुकाराम मुंडेंची अजिबात बदली होणार नाही. हाय त्या ठिकाणी ते राहतील, आणि जोपर्यंत त्याच्या मनात असेल तोपर्यंत राहतील. म्हणजे त्याला उत्तर म्हणायचं का? नाही, मी आधीपासून म्हणत होतो ना, ते आरोप वगैरे काय झाले चालायचं. लोकशाहीमध्ये काय आरोप होतात काय आम्ही तिकडे लक्ष देत नाही, पण तो कारभारच सांगतोय ना आमचा. साहेब, गडिंग्लजच्या नगराध्यक्ष पदानंतर आता कसबा संघाच्या सदस्याचा सुद्धा झाली नाही, आता प्रत्येक आमदारांना वाटतंय म्हणजे महाविकासच्या की बाबा विकास निधी नाही, आपल्याला विकासाची कामं करता येत नाही. फक्त माझ्या मित्र बट्टी पाटला तेवढं वाटत नाही, बाकी सगळ्यांना वाटतंय. आरोप झाले कारभार संदर्भात